नमस्कार मंडळी, आज आपण एकदम झटपट तयार होणारं आणि चविष्ट असं ब्रेड सँडविच कसं बनवतात ते आपण पाहणार आहोत। रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल आणि किंवा आपण रोज हेल्दी तर खातोच हो की नाही, तर मग एखाद्या दिवशी वेगळं काहीतरी खायला हरकत नाही। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग पाहूया। हे मी शिमला मिर्च एक कांदा आणि एक गाजर बारीक चॉप करून घेतलेला आहे चॉपरमधून। एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे आणि त्यात 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि स्वीट कॉर्न आहेत। हे मी थोडंसं मीठ टाकून उकळून घेतलेलं आहे 5 मिनिट। आता ते आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याला। तुम्हाला जर आवडत असेल तर त्यात काळी मिरी पावडर पण टाकली तरी चालेल, पण मी हिरवी मिरची टाकलेली होती म्हणून काळी मिरी पावडर टाकलेली नाही। हे चीज आहे, मी बारीक किसून घेतलेला आहे। छोट्या साईजचा ब्रेड घेतलेला आहे मी, त्यावर टोमॅटो सॉस आहे तो टाकून घेऊ। व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे पूर्ण ब्रेडला अशा पद्धतीने। आणि आता त्यावर जे मिश्रण तयार केलेलं आहे ना आपण, ते व्यवस्थित भरून घेऊया। अगदी खूप जास्त नका टाकू आणि खूप कमी पण नाही। तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या काही तुम्हाला आवडत असतील तर ॲड करू शकता, म्हणजेच पनीर वगैरे, ते पण छान लागतं। अशा पद्धतीने व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि आता त्यावर आपण चीज टाकून घेऊया। भरपूर असं चीज टाकायचं आहे आपल्याला। आणि वरती एक स्लाइस ठेवून व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, कारण ते पॅक बसलं पाहिजे। आणि आता त्यावर आपण तूप लावून घेणार आहोत। कुणी तेल पण लावतं आणि बटर पण लावतं। ॲक्च्युली माझ्याकडे तूप होतं म्हणून मी तूप लावलेलं आहे। तुम्ही बटर पण लावू शकता किंवा तेल लावलं तरी चालेल। आता आपण ही खालच्या बाजूला तूप लावून घेऊया, कारण वरच्या बाजूला ना आपण तूप ऑलरेडी लावलेलं आहे स्लाइसला, त्याच्यामुळे खालच्या ब्रेडला आपल्याला लावता येत नाही ना, म्हणून, कारण सर्व जे सारण जे मिश्रण भरलेलं आहे ते पडू शकतं, म्हणून व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आणि पॅक करून एक 5-5 मिनिट म्हणजे थोडंसं सिम गॅसवर आपल्याला व्यवस्थित परतून म्हणजे भाजून घ्यायचं आहे ते। थोडं एक मिनिटांनी आपल्याला पलटवत राहायचं आहे, त्याच्यामुळे करपत नाही। तुम्ही बघू शकता किती छान मस्त क्रिस्पी झालेला आहे सँडविच। अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही। चवीला पण एकदम मस्त लागतात। हे बघा, अशा पद्धतीने आपण आता सर्व सँडविच बनवून घेऊया। हे बघा, मी दुसरं बनवलेलं आहे, ते पण तुम्हाला कट करून दाखवते। बघू शकता तुम्ही
किती मस्त झालेले आहेत, कुरकुरीत, आतमधून व्यवस्थित छान सॉफ्ट आणि वरतून एकदम कुरकुरीत असणारे हे सँडविच चवीला एकदम भन्नाट असे लागतात। व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।